आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। अज्ञात वाहनाच्या धडकेने काकडगाव जवळ तरस जातीचा प्राणी ठार। नामपूर मालेगाव मार्गावर काकडगाव शिवारात मोराणे फाट्यावर जोरदार वाहनाने धडक दिल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत तरस जातीचा प्राणी रविवार दिनांक 8 मार्च रोजी आढळून आल्याने खळबळ उडाली होती। काकडगाव येथील निसर्गमित्र शेतकरी विनोद पाटील रविवारी पहाटे शेतात जात असताना नामपूर मालेगाव रस्त्यावर जखमी झालेल्या मृत्युमुखी अवस्थेत तरस दिसला। पाटील यांनी घटनेची माहिती वन खात्याचे अधिकारी बी के गोवेकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर एन के घुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना सदर घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच वन खात्याचे पशुधन खात्याचे कर्मचारी योगेश अहिरे, मांगूलाल बच्चाव यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत तरसाला रुग्णवाहिकेमध्ये टाकून दोधेश्वर येथील वन खात्याच्या पर्णकुटीत तरसवर अंत्यसंस्कार करण्यात आले। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती। तरस व बिबटे शिकार शोधत असताना त्याचे दात अतिशय टोकदार असतात अशी माहिती डॉक्टर घुले यांनी दिली आहे। दरम्यान नामपूर परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्या, तरस, लांडगे, कोल्हे सारखे जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून जनजीवन विस्कळीत झाले। नागरिक भयभीत झाले असून वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून या प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी बाजार समिती संचालक सयाजी तात्या देवरे, विलास आबा सावंत, बाळासाहेब बदाणे, खेमराज कौर, प्रल्हाद अहिरे, यतीन अहिरे यांनी केली आहे। तरस हा जंगलातील मेलेले प्राणी खाणारा प्राणी आहे। त्याचे दात अतिशय टोकदार असतात। अन्नाचा शोध घेण्यासाठी फिरत असताना रस्त्यावर रात्री पहाटे वाहनाच्या धडकेत तरस ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी प्रतिक्रिया तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंदन रुद्रवंशी यांनी व्यक्त केली। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील।